मानसोपचार तज्ञाला व्हिजिट करायला गेलाय म्हणजे आपल्याकडे काहीतरी जेन्युइनली भयंकर मोठा काहीतरी आजार आपल्याला आहे, हा ह्याला वेड लागण्याच्या पायरीवरती हा उभा आहे, असे गैरसमज अजूनही आहेत. की आपल्याला पटकन असं वाटतं की मानसिक आजार म्हणजे प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे, पण त्या वैयक्तिक मानसिकतेवर पण अनेकदा सामाजिक दबावांचा परिणाम होत असतो. मी 24-25 वर्षाचा असताना मी आईच्या जवळ झोपायचो आणि कोणाला सांगता यायचं नाही, सहन करता यायचं नाही, अशा एका विचित्र फेजमधनं मी त्या काळात जात होतो. तर आजार काय हिला तर म्हणे मानसिक ताणामुळे असं होते, म्हणजे मनशुद्ध का म्हणे. याच्यामध्ये ना लिटरेचरचा, ललित लेखाचा, नाटकाचा, मानसिक गुंतागुंतीचा उलगडा होण्याचा सगळा आनंद एकत्र मिळाला. मानवी मनाचं कोडं युगानुयुग उलगडलेलं नाहीये. याच मनाला उद्देशून समर्थ रामदास स्वामी म्हणतात, मनात वांचिरे पूर्वसंचित केले तया सारखे भोगणे प्राप्त झाले. तर याच मनाच्या वृत्तीबद्दल बोलताना बहिणाबाई चौधरी म्हणतात, मन येवढ येवढ जसा खाकसाचा दाना, मन केवढ केवढ त्यात आभाय मायना. याच मानवी मनाची गुंतागुंत सोडवणारी मालिका मन शुद्ध तुझचा दुसरा सीझन आपल्या भेटीला येतोय आणि त्या निमित्तानं मालिकेची टीम कट्ट्यावर आली आहे. नमस्कार, मी प्रज्ञा पोवळे. क्विखिल आणि बढेकर ग्रुप प्रस्तुत माझा कट्टा, पॉवर्ड बाय ग्रीन हार्वेस्ट, बँक ऑफ महाराष्ट्र, चंदूकाका सराफ ज्वेल्स, सुधीर मांडके लाईट हाऊस आणि सोनाई पशु आहार या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. माणसाला माणूस बनवणारं किंवा अमानुष करणारं मन नेमकं कसं असतं, कुठे असतं, याचं उत्तर आजवर मिळालेलं नाही. या अतरंगी मनाच्या अंतरंगात डोकावण्याची संधी मिळते ती मानसोपचार तज्ज्ञांना. कधी थक्क करणारे, कधी विषण्ण करणारे, कधी हसवणारे, तर कधी अंतर्मुख करणारे अनुभव मानसोपचार तज्ज्ञांना रोज घडीला येतात. असेच काहीसे अनुभव डॉक्टर नंदू मुलमुले यांना आले आणि तेच अनुभव मन शुद्ध तुझं या मालिकेच्या दुसऱ्या पर्वाच्या माध्यमातून तुमच्या समोर मांडले जाणार आहेत. विविध बातम्यांचं वार्तांकन करताना माणसांची मनं मेली आहेत का, असा प्रश्न आमच्याही मनात अनेकदा उपस्थित होतो. पण अशा परिस्थितीत आशेचा एक किरण मन शुद्ध तुझं या मालिकेतून दाखवण्याचा आमचा प्रयत्न आहे. चाकोरी बाहेर जात प्रयोगशीलता जपणं एबीपी माझाचं धोरण आहे आणि त्याचंच एक द्योतक म्हणजे ही मालिका. मन शुद्ध तुझं या मालिकेच्या निमित्तानं कट्ट्यावर आलेत अभिनेते सुबोध भावे, मालिकेचे दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी सर, पटकथा लेखक प्रशांत दळवी सर आणि ज्यांच्या अनुभवांवर ही मालिका आधारित आहे ते डॉक्टर नंदू मुलमुले सर. तुम्हा सगळ्यांचं कट्ट्यावर स्वागत. आपण सुरुवात करूया. खरं तर जेव्हा या मनशुद्ध तुझाचा पहिला भाग जेव्हा झाला, पहिला सीझन जेव्हा झाला, तेव्हा त्याचं खूप उत्तमरित्या स्वागत झालं, कौतुक झालं. आता दुसऱ्या भागामध्ये जर काही वेगळं असेल तर ते सुबोध भावे हे त्यातलं मुख्य प्रोटॅगोनिस्टच्या रूपानं आपल्याला भेटत आहेत. तर सुबोध म्हणजे बाकी सगळ्यांशी सुरुवात करताना खरं तर तुझ्याचपासून ती सुरुवात झाली पाहिजे की तू पहिला भाग बघितला होतास का, आणि जेव्हा दुसऱ्या पर्वाचं जेव्हा सगळं हे काम जेव्हा चर्चा झाली आणि जेव्हा हे काम तुझ्याकडे आलं आणि तुझे जे अनुभव आहेत, तर तुला काय या सगळ्या अनुभवातून मिळालं? सगळ्यात पहिल्यांदा एबीपी माझा तुमचं अभिनंदन आणि मनपूर्वक आभार की ज्या गोष्टीला सगळ्यात दुर्लक्षित गेलेलं आहे आजपर्यंत, त्या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टीकडे तुम्ही लक्ष दिलंत आणि त्याच्यावरची एक अप्रतिम मालिका तुम्ही सादर केलीत. ती मालिका करण्यामागे ज्यांचा महत्त्वाचा सहभाग आहे ते डॉक्टर प्रशांत, चंदू सर, या सगळ्यांचं अभिनंदन. आणि स्वप्नीलनी केलेली त्यातली भूमिका मानसोपचार तज्ज्ञाची आणि त्याच्यामध्ये असलेले बाकी सगळेच एकापेक्षा एक सरस कलावंत. मी ती मालिका अर्थातच पाहिली होती, त्याची गोष्टही ऐकली होती आणि आवर्जून काही मनापासून बघाव्यात अशा ज्या काही मालिका असतात त्याच्यातली ती एक मालिका होती मनशुद्धचा पहिला सीझन, आणि तशीच ही देखील सीझन 2 असणार आहे. मला म्हणजे याच्याविषयीचं महत्त्व वाटण्याचं कारण की मी कॉलेजच्या काळामध्ये असताना एका अनामिक भीतीने जवळपास 8 ते 9 महिने मला झोप येत नव्हती. मी 24-25 वर्षाचा असताना मी आईच्या जवळ झोपायचो आणि कोणाला सांगता यायचं नाही, सहन करता यायचं नाही, अशा एका विचित्र फेजमधनं मी त्या काळात जात होतो. आणि माझ्या नाटकाच्या ग्रुपमध्ये माझी एक मैत्रीण होती जी तेव्हा सायकोलॉजी शिकत होती पुण्यातल्या एका महाविद्यालयातनं. आणि तिने मला विचारलं की आमचं अभ्यासाचा भाग म्हणून आम्हाला काही केस स्टडीज करायच्या असतात, तर तू माझ्याशी बोलशील का? तर बोलशील कालाच आधी मी घाबरलो की काय बोलणार. आणि
गप्पा मारण्यापूर्वी त्यांनी छोटे छोटे काही त्यांचे एक्सरसाइजेस होते. म्हणजे चित्र बघून, त्या चित्राकडे बघून तुला काय वाटतंय ते सांग किंवा वगैरे वगैरे अशा छोट्या छोट्या गोष्टींमधनं हळूहळू तिने मला बोलतं केलं आणि तिने प्रॉब्लेम सोडवलाच नाही. मी बोलता झाल्यामुळे तो सुटला. आणि हे पहिल्यांदा मला जाणवलेली गोष्ट की अरे बापरे, म्हणजे किती गरजेचं आहे की आपल्याला जे वाटेल त्या गोष्टी कोणापाशी तरी व्यक्त होणं, आपल्याला जे वाटेल ते कोणापाशी तरी आपण सांगणं आणि त्याच्यातनं स्वतःला समजून घेत आपण पुढे जाणं. आणि ती मनाची माझी झालेली पहिली ओळख. आणि त्याच्यानंतर सातत्याने वेगवेगळ्या टप्प्यांवरती मला असं वाटतं की तो गैरसमज अजूनही आपल्या समाजात आहे की मानसोपचार तज्ज्ञाकडे जाणं किंवा मानसोपचार तज्ज्ञाला व्हिजिट करायला गेलाय म्हणजे आपल्याकडे काहीतरी जेन्युइनली भयंकर मोठा काहीतरी आजार आपल्याला आहे, ह्याला वेड लागण्याच्या पायरीवरती हा उभा आहे, असे गैरसमज अजूनही आहेत. पण मला हे मनापासून सांगावंसं वाटतं की मानसोपचार तज्ज्ञाची गरज फक्त प्रॉब्लेम आल्यावर येत नाही. तर मला असं म्हणजे अनेक खेळाडूसुद्धा जे ऑलिम्पिक लेवलला जाऊन खेळतात किंवा जे अत्यंत मोठे कलावंत आहेत असे सुद्धा वेळोवेळी मानसोपचार तज्ज्ञाची मदत घेत असतात. कारण तुमचा फोकस एक असतो, म्हणजे कलाकारांचा फोकस चांगलं काम करणं असतो, खेळाडूंचा फोकस ऑलिम्पिकमध्ये किंवा कुठल्याही स्पर्धेमध्ये मेडल घेणं असतो. आणि मला असं वाटतं की मानसोपचार तज्ज्ञाची गरज ही आपल्या प्रत्येकालाच आहे आत्ताच्या काळामध्ये. आणि त्याच्यासाठी हा सीझन 2 आपण पुन्हा एकदा करतोय. याचा मला अभिमान आहे आणि याचा एक छोटासा भाग मी आहे, याचा प्रचंड आनंद आहे. चंदू, पहिला सीझन खूप त्याचं कौतुक झालं. दुसरा सीझन करताना काय विचार करत होतास तू? काय चॅलेंज काय होतं? खरं म्हणजे खूप टेन्शन होतं. कारण काय होतं की जेव्हा नवीन संकल्पना सुचली, पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने डॉक्टरांची ते पुस्तक वाचलं, प्रशांतशी बोललो, तुमच्याशी बोललो आणि ABP माझाने ज्या प्रकारे स्वागत केलं तेव्हा त्याचं खूप नाविन्य पण होतं, एक आवेग होता आणि काहीच माहिती नव्हतं काय होणार आहे. पण एक अत्यंत प्रामाणिकपणे आपण तो प्रयत्न केला आणि तो खूप चांगल्या पद्धतीने सक्सेसफुल झाला. तेव्हा तुमचे टेक्निशियन्स असतील किंवा एकूण ती रचना जी होती, कारण ही मिनी मालिका आहे आणि हे फिक्शन आहे, सेमी फिक्शन आहे, त्यामुळे आणि मी त्याला इन्फोटेनमेंट तेव्हा असं शब्द दिला होता की इन्फॉर्मेशन आणि एंटरटेनमेंटचं कॉम्बिनेशन आहे आणि ते न्यूज चॅनलवर करतं. ते छान झालं. खूप चांगल्या प्रतिक्रिया आपल्याला पहिल्या एपिसोडपासून आल्या. तुमच्या त्या डिजिटल माध्यमावर सतत खाली कॉमेंट आल्या, लाखोचे व्ह्यूज आले, याचा दुसरा भाग करा. आम्हाला दोघांना तर पर्टिक्युलरली प्रशांतला आणि मला कुठे पुस्तक प्रकाशन असो, व्याख्यान असो, नाटकाचा प्रयोग असो, सिनेमाचा असो, तिथे बघणारी माणसं याचा दुसरा सीझन करा, हे खूप छान आहे. मला असं वाटतं की त्यातली खूप सिम्प्लिसिटी जी होती ती फार छान पद्धतीने वर्कआउट झाली. कारण आपल्याकडे शूटिंग किंवा कशाचं काहीतरी माध्यमांतर करायचं म्हटल्यानंतर जो एक मोठा पेच निर्माण होतो तो तुम्ही आम्हाला खूप छान पद्धतीने सोडवला. आणि एक खरं तर केबिन आहे सायकॅट्रिस्टचं आणि त्याच्याकडे येणारं कुठला तरी एक विकाराचा माणूस आहे किंवा त्याच्याबरोबरचा नातेवाईक आहे. एवढ्या सोप्या रचनेतनं त्याच्या एका प्रॉब्लेमच्या निमित्तानं होणारं समुपदेशन, याच्यामध्ये ना लिटरेचरचा, ललित लेखाचा, नाटकाचा, मानसिक गुंतागुंतीचा उलगडा होण्याचा सगळा आनंद एकत्र मिळाला. आणि ती सिम्प्लिसिटी फार छान वर्क झाली. आणि हा जसं म्हणाला की मी अगदी स्वप्नीलशी असो किंवा सुबोधशी असो हे 3च वाक्य म्हणालो होतो की गंमत अशी आहे की याच्याकडे, या माणसाकडे आपल्या आयुष्याचा विकार, दुःख, माझं काहीतरी दबलेलं बोलायला मी येतो आहे, ते व्यक्तिमत्व फार महत्त्वाचं असतं. तो हक्काचा खांदा घ्यायला आलेलो असतो मी आणि त्याच्यापाशी सगळं मनातलं बोलणार असतो, जे कदाचित मी माझ्या बायकोशी बोललेलो नाही, आईशी बोललेलो नाही, वडिलांशी बोललेलो नाही. अशा वेळेला लिसनिंग, त्याचं ऐकणं की हा म्हणजे माझा प्रश्न हा सोडवेल किंवा मी याच्यापाशी इतक्या माझं खाजगी एक व्यक्त करू शकतो, हा विश्वास वाटावा, असा नट मिळणं हे स्वप्नीलच्याही निमित्ताने मिळालं आणि सुबोधच्याही निमित्ताने मिळालं. कारण ती क्रेडिबिलिटी आहे. या मालिकेचं सगळ्यात मला आणखीन एक काय मोठं वाटतं, मोठेपण म्हणजे तुझं आहे खरं तर, की मराठीतले सगळे उत्तम लोक पहिल्याही भागामध्ये आणि दुसऱ्याही या सीझनमध्ये आहेत. तर म्हणजे हे कसं काय जमवलं? याची गंमत अशी आहे की जसं हा म्हणाला, म्हणजे मला आठवतं की स्वप्नीलला सुबोध भावे, सचिन खेडेकर, सुमित राघवन किंवा अशा समकालीन नटांनी फोन केलं होतं की अरे फार छान झालं. कारण नटसुद्धा काहीतरी वेगळी अभिव्यक्तीसाठी भुकेला असतोच.
इथे थोडीशी चिडचिड सायकियाट्रिस्टची आमच्याकडे होते, जी स्वप्नीलची झाली की किती टर्मिनॉलॉजी, किती बोलायचं आहे. काही याला तो खुश असायचा की येणारा पेशंट खूप बोलका असला तर त्याला बरं वाटायचं की म्हणजे बाबा ऐकायचं, पण त्याला बोलताना त्याला खूप भान ठेवून आणि त्यातली टर्मिनॉलॉजी. सगळ्यात कोणतं म्हणजे काय बोलणं फार अवघड होतं, कुठली टर्मिनॉलॉजी मधलं की विसरलो बरं झालं अशी अवस्था आहे आता तुझी? इतिहासात जसं सण सणावळ्या लक्षात ठेवणं खूप भयंकर असतं ना, किंवा हां म्हणजे कुठला राजा कुणाशी कधी कुठल्या साली लढला, तर राजा लढला एवढं पुरेसं आहे ना. तो साल आलं की पंचायत होते, कारण ते तारीख आठवायला लागते. तसं याच्यामध्ये आहे. काय घडलं तुझ्या आयुष्यात? बरं, मग तू असं का नाही करून बघत? ते असं का नाही करून बघत मध्ये जे ते लिहितात ना डॉक्टर, ते जिभेचे व्यायाम. आणि मी मागेही म्हणालो तसंच आत्ता परत सांगतो की याचा एक भाग म्हणजे संपूर्ण नाटक किंवा सिनेमाचा इम्पॅक्ट देतं. कारण आपल्याला म्हणजे त्या म्हणजे समजा याला सायकॅट्रिस्टची भूमिका करायची, पण याला लिसनिंग आणि बाकीच्या गोष्टी आहेत. त्या माणसाला तर म्हणजे ज्याला विकार झाला आहे असा जे पेशंट्स आपल्याकडे येतात. यावर्षीच्या टीममध्ये आपल्याकडे दिलीप प्रभावळकर आहेत, निर्मिती सावंत आहे, मुक्ता बर्वे आहे, अरुण नलावडे आहे, वैभव मांगले आहे, विजय निकम आहे, किरण करमरकर आहे, नवीन फळी पण खूप मोठ्या प्रमाणावर आहे. आणि त्यांना काय गंमत येते की मी नेहमी सांगतो की ते जसं स्टॅनिस्लावस्कीच्या थिअरीसारखं आहे की बिईंग आणि म्हणजे एखादा रोल करण्याचं, त्या विकारग्रस्त माणसाचा रोल करणं हे पूर्ण नाटकाच्या लेंथ इतकं ते 20 मिनिटात महत्त्वाचं ठरतं. कारण त्याची सगळी लक्षणं, तो नेमकं काय म्हणतोय, त्याला होतंय म्हणजे काय होतंय, कशाच्या संदर्भात होतंय, हे खूप छान पद्धतीने करता येते. ते एक ना ऑडिशन दिल्यासारखी आहे. हा 20 मिनिटाचा आहे. म्हणजे हा एक एपिसोड आहे आमचा रिकामी खुर्ची नावाचा, तो फारच इंटरेस्टिंग पद्धतीने. तो संपल्या सोबत म्हणाला की चंदू चल आपण याचं थिएट्रिकल करूया का, म्हणजे एक सायकियाट्रिस्ट आणि 5 केस जर घेतल्या 20 मिनिटाच्या, तर असं आपण याचं रंगमंच रूपांतर करू का. म्हटलं करूया. हे आता आपल्याकडे 13 आणि 13 26 भाग आहेत. जर आपल्याला मिळालं काही चांगलं तर जरूर करूया. म्हणजे जसं आत्ता ही मंडळी बसली आहेत ना, हेच आमचं स्टेज असेल, हीच आमची पात्र असतील समजा 5 किंवा 6, आणि अशीच रचना असेल टेबल खुर्ची आणि ही येऊन बसेल आणि तो एपिसोड सुरू होईल, ती जाऊन बसेल. इतकं सिम्प्लिसिटीने पण होईल. प्रशांत, पहिल्या सीझनचं लिखाण आणि दुसऱ्या सीझनचं म्हणजे काय, पहिल्या भागानं काय मिळालं, दुसऱ्या भागानं काय काय पैसे? चंदू म्हणाला तसं पहिल्या भागाच्या वेळी एक वेगळी एक्साइटमेंट होती, एक वेगळं टेन्शन होतं, सगळं नाविन्य हा प्रकार होता की हे कसं रिसीव्ह होणार आहे, आपल्याला नेमकं काय करायचं आहे. डॉक्टर हे असे आहेत की त्यांच्यातला अभ्यासक हा सतत जागा असतो. म्हणजे आता शूटिंगसाठी दिले, हो का तुमचं होणार आहे का, मग कधी दिसेल आपल्याला, ओके मग तेव्हा कळवा हां, मग आणि संबंध संपला असा प्रकार नाही. तर ते चित्रीकरणाला पूर्ण वेळ उपस्थित राहिले पहिल्या सीझनच्या. आणि त्यांनी सगळी आमची धडपड पाहिली, आमची सगळी गंमत पाहिली, काय होते, अच्छा ह्याच्यानंतर हे ओके ह्याच्यानंतर हे. आणि दुसऱ्या सीझनचं जेव्हा आमचं डिस्कशन सुरू झालं तेव्हा कोणतेही पुस्तक डोळ्यासमोर नव्हतं. डॉक्टरने तेव्हा पुस्तक लिहिलं नव्हतं. मला वाटतं कदाचित ते पहिल्यांदा असं झालं असेल की एखाद्या मालिकेसाठी खास कथा लिहिल्या गेल्या, म्हणजे या अर्थाने की ज्याचं सेटअप तयार आहे अशा त्यांनी कथा नवीन लिहिल्या. आणि जवळजवळ म्हणजे डॉक्टरांची चांगली गोष्ट अशी आहे की गुणात्मक दर्जांबद्दल तर आपण खूप बोललेलो आहोत की कितीही बोलू शकतो आपण, पण त्यांच्या लेखनात विपुलतासुद्धा आहे. म्हणजे ते उगीच असं नाही आज जरा माझा मूड नाही आहे हो त्याच्यामुळे मी देऊ शकत नाही वगैरे असं काही नाही त्यांचं. हो का, अच्छा, पण याचा अर्थ मागणी तसा पुरवठा नाही आहे म्हणजे ते. आणि आमचे सायकियाट्रिस्टला नाही सांगतो. तर त्याच्यामुळे गंमत अशी झाली की आमचं फोनवर बोलणं व्हायचं, कधी कधी भेट व्हायची, आणि मग मी हा विषय तुम्हाला कसा वाटतो, अमुक कसं वाटतं. आणि मग आता आमच्या डोळ्यासमोर ती केबिन यायला लागली. त्या केबिनमध्ये आपल्याला काय काय विषय घेता येतील आणि कोणते आपले राहिलेले आहेत, आणि फक्त आता उरलेले करूया असं म्हणून नाही. मग त्याला मी जसं म्हणालो तसं आता निवड आली आमच्याकडे की आता काय निवडता येईल. तर थोडंसं असं वाटलं की पहिल्या सीझनमध्ये खूपसे आजार आपण चांगल्या अर्थाने कव्हर झाले होते की ते मानसिक आजार आहेत. यावेळी थोडंसं असं झालं की सोशल प्रेशर्समुळे पण जे आजार निर्माण होतात त्यांची आम्ही त्याच्यावर थोडासा जास्त भर दिला. डॉक्टर, पहिल्या सीझन नंतर किंवा पहिला भाग जेव्हा आपला प्रसारित झाला तेव्हा ज्या प्रतिक्रिया आल्या, तर मला एक मोठं काम या निमित्तानं होतंय किंवा होऊन गेलं असं वाटलं ते हे की ह्या विषयाकडं बघण्याचा समाजाचा जो दृष्टिकोन आहे तो बदलायला काही अंशी किंवा बऱ्याच अंशी
ही मालिका कारणीभूत ठरली किंवा ठरेल असं मला त्यावेळेला जाणवलं होतं. तुमचा अनुभव काय होता? मनसुद्धा तुझाचा पहिला सीझन आल्यानंतर पूर्वी जो एक ह्या सगळ्याच आजाराकडे बघण्याचा दृष्टिकोन किंवा काही वेळेला की हा आजार आहे हेच कळत नाही, म्हणजे घरामध्ये की हा तिरसट आहे असा शिक्का मारून त्याच्याकडे बघण्याचं मग त्याच्याकडे बघतच नाहीत की तो कशामुळं तिरसटपणा आलाय किंवा त्याचं वागणं जे आहे ते असं का. तर याचा शोध घेऊन त्याचं ते जे दुखणं आहे ते बरं होऊ शकतं हा विचारच आपल्याकडे नव्हता किंवा नाही. ती जाणीव या निमित्तानं झाली. पण तसं म्हणजे एकूण तुम्हाला आता तुम्ही काम करताच आहात तर हा बदल कुठं जाणवतोय का, तुम्हाला दिसला का? एक छोटीशी घटना सांगतो की पहिला सीझन सगळा झाला, सगळ्या कथा आल्या, त्याच्यानंतर इतका इम्पॅक्ट पडेल याची मलाही कल्पना नव्हती. अमरावतीला एक डॉक्टर आहे, जनरल प्रॅक्टिशनर, ते मला एक दिवशी भेटले आणि ते असं म्हणाले की माझ्याकडे एक तालुका लेवलचा पेशंट आला. तो आपल्या बायकोला घेऊन आला होता आणि ती काहीतरी हिस्टेरिकल बेशुद्ध पडली होती, हिस्टेरिकल प्रॉब्लेम झाला होता तिला, आणि ती बेशुद्ध नव्हती अर्थात, ती एक प्रकारच्या मानसिक ताणामुळे तशी अवस्था झाली होती तिची. तर डॉक्टरांनी तिला तपासलं, जनरल प्रॅक्टिशनर डॉक्टर होते अमरावतीचे, ते म्हणाले मी तपासलं आणि सांगितलं की तिला मानसिक ताण आहे, मनोविकार तज्ज्ञाकडे न्यावं लागेल. तर आजार काय आहे हिला? तर म्हणे मानसिक ताणामुळे असं होते. म्हणजे मनसुद्ध का म्हणे? तालुका लेवलचा एक पेशंट, त्याला माहीत आहे की हे म्हणजे मनसुद्धमध्ये जे दाखवतात ते काहीतरी आपल्या बायकोला झालेलं आहे. इतका खोल इम्पॅक्ट झाला त्याचा. बरं, दोन गोष्टी आहेत. एक तर सर्वसामान्य माणसं जे TV मालिका बघतात, कथेसाठी बघतात, नाट्यासाठी बघतात, त्या स्वरूपामध्ये मानसिक रुग्णांच्या कथा आल्यामुळे अरे हे तर आमच्या आयुष्यातलं दाखवत आहेत, त्याला कुठेतरी मी त्याचा कथाभागाचा नायक होऊ शकतो किंवा मी त्या कथाभागाची माझी वेदना तिथे दिसते आहे, हे एक खूप मोठं इम्पॅक्ट होता. कारण मी व्याख्यान दिलं की मानसिक आजार असतात, उपचार करा, अंधश्रद्धेच्या आहारी जाऊ नका, त्याचा इम्पॅक्ट होणार नाही ह्या स्वरूपात. कारण त्याला वाटलं की मी नायक बनलेलो आहे एका भागाचा, एका नाट्याचा. हा एक फार मोठा इम्पॅक्ट झाला. मी तर असं म्हणतो की एक प्रकारची शांत क्रांती झालेली आहे लोकांच्या आकलनामध्ये मानसिक आजार. आता मनोविकार तज्ज्ञांची गोष्ट सांगतो. मनोविकार तज्ज्ञ महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्राबाहेर जिथे जिथे मराठी मालिका बघल्या जातात, आणि हे मनोविकार तज्ज्ञांमध्ये दोन गोष्टी घडल्या ज्याला मी साक्षी आहे की मला तालुका लेव्हलला, जिल्हा लेव्हलला प्रॅक्टिस करणारे अनेक सायकॅट्रिस्ट भेटले, मुंबईतले सुद्धा, की आमच्याकडे येणाऱ्या पेशंटचा दृष्टिकोन बदलला. त्यांनी त्या मालिका पाहिल्या असल्यामुळे ते अधिक मोकळेपणाने बोलायला लागले आणि ते आमच्याकडनं तशी अपेक्षा करायला लागली डॉक्टरांनी शांतपणे ऐकावं, फारसा औषधोपचारावर भर न देता मानसोपचार करावा, बोलावं. बोलण्याचा मुख्य प्रॉब्लेम आहे ना, डॉक्टर ऐकत नाही आमचं, ही नेहमीची तक्रार असते. म्हणजे असे अनेक आहे की आमच्या दवाखान्यात आले, माझे असिस्टंट चालवतात दवाखाना, की मनसुद्धसारखी ट्रीटमेंट करा. मनसुद्ध स्पेशल एखादी स्पेशल थाली असते, कुठली थाली पाहिजे? मनसुद्ध. प्रिस्क्रिप्शनचं सांगा. सगळ्यात महत्त्वाचं, आता औरंगाबादला डॉक्टर बोराळकर म्हणून एक खूप जुने फिजिशियन आहेत, त्यांच्या मिसेस गायनेकोलॉजिस्ट आहेत, आणि ते मालिकेचा इतके प्रेमात पडले की त्यांनी पूर्ण त्याचा आस्वाद तर घेतला सगळ्या मालिकेचा, कशा प्रकारे ती बावली आहे मला लिहून पाठवलं. ते आपल्या दवाखान्यामध्ये मालिकेचे भाग प्रिस्क्राईब करतात. एक प्रिस्क्रिप्शन आहे माझ्याजवळ आहे. एक स्त्री आली आणि ती म्हणाली की माझा मुलगा अभ्यास करत नाही वगैरे. असं का? बरं, ऐकून घेतलं तिचं. मी तुम्हाला एकही गोळी देणार नाही, मी तुमचा उपचार करणार नाही, हा भाग इथे बसान पहा. तो 28 मिनिट तो भाग पाहायला लावला. तर ते म्हणे आम्ही चिठ्ठ्याच करून घेतल्या, भाग 1 याला, भाग 2 याला. एका औरंगाबादच्या आणि 1-2 ठिकाणी वेटिंग रूममध्ये, वेटिंग लाऊंजमध्ये सायकॅट्रिस्टच्या एपिसोड चालू असतात. म्हणजे जाण्यापूर्वीच अर्ध्या जणांना काही प्रिपरेशन मिळतं. पश्चिम महाराष्ट्रामध्ये एक तालुका लेव्हलला प्रॅक्टिस करणारा सायकॅट्रिस्ट भेटला. तो असं म्हणाला की वेटिंग हॉलमध्ये एक TV लावून ठेवलेला आहे, त्याच्यावर भाग चालू असतात. इतका त्याचा इम्पॅक्ट सगळ्या मनोविकार तज्ज्ञांवरही पडला. मनसुद्ध तुझं या मालिकेचा दुसरा सीझन या रविवारपासून आपल्या सगळ्यांच्या भेटीला येतोय.
मानवी मनाचे वेगवेगळे पैलू या मालिकेच्या माध्यमातून उलगडले जाणार आहेत आणि त्यानिमित्तानं या मालिकेची टीम कट्ट्यावर आली आहे. त्यांच्याशी आपण गप्पा मारतोय. गप्पांना पुन्हा सुरुवात करूया. मूडचा विचार करता येत नाही मनोविकार तज्ज्ञाला. काय करता तुम्ही तुमचे मूड सांभाळून ठेवण्यासाठी, की मूड आपला खराब होऊ द्यायचा नाही? काय असतं त्याच्यात जादू? अतिशय कठीण कसरत आहे. कारण समोरचा माणूस तुम्हाला तुमची जी चूक नसते त्याच्याबद्दल अद्वा बोलतो. काय उपचार झाला नाही, काय उपयोग झाला नाही, तुम्ही एवढे फी घेता काय आहे वगैरे काही बोलू शकतो. तर त्यावेळी आपला काम कंपोजर न जाऊ देणे. खरं म्हणजे महाविद्यालय म्हणजे वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये रुग्णांशी अप्रोच कसं व्हायचं हाच एक अभ्यासक्रमाचा मोठा भाग असायला हवा. तो नाही आहे. ते मग प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने शिकत जातो. जो मूळचा शांत आहे तो शांत राहतो. जो मूळचा तसा नसेल तर त्याला बनलं पाहिजे, ज्याला आपण रॅशनॅलिटी म्हणतो, लॉजिकॅलिटी म्हणतो. जो युटर्नमध्ये तोच भाग आलेला आहे की अरे तो रागावलेला आहे कारण त्याची परिस्थिती वेगळी आहे, तो वेगळ्या याच्यातून आलेला आहे, त्याचे ताणतणाव वेगळे आहे. हा तो फार अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. मी एक छोटासा किस्सा सांगतो की 2 गोष्टी, आता आउटसोर्सिंगचं युग आहे, पण 2 गोष्टी तुम्ही कधीही आउटसोर्स करू शकत नाही. त्या म्हणजे तुमच्या इमोशन्स, भावना आणि व्यायाम. श्रीमंत झाला माणूस म्हणून व्यायामाला नोकर नाही ठेवता येत, त्यालाच करावं लागेल. आणि तुमची वेदना, तुमचा राग, तुमचं हे तुम्हाला सहन करावं लागेल. तुमच्या वतीने कोणी तुमचं दुःख कोणी घेऊ शकत नाही, तुम्ही दुसऱ्याच्या दुःखासाठी रडू शकत नाही. राग येणं कॉमन गोष्ट आहे. एक काळ असा होता की मी इतके पेशंट पाहायचो की त्या पेशंटला रागावलं पाहिजे, नाही तर तो वेळेवर येत नाही, तो औषधं घेत नाही, मग तो पुन्हा रिलॅप्स होतो. तर मला रागवायला वेळ नव्हता. ही गमतीची गोष्ट आहे, पण ही खरी गोष्ट आहे. मग माझ्याकडे कंपाऊंडर आहे विजय नावाचा. तर मी काय केलं की हे बघ, मला रागवायला सुद्धा याला वेळ नाही, पण याला रागवलं पाहिजे, नाही तर हा वेळ पुन्हा ती चूक करेल ना, आपल्यावर येऊन बसेल ते सगळं. तर मी फक्त याला रागव म्हणेल, तू याला रागवायचं कोपऱ्यात नेऊन, काय तुम्ही वेळेवर येत नाही, असं बरोबर नाही आहे, तुमचं चुकलेलं आहे वगैरे. तो त्याला शिकवून टाकलेलं होतं. मला एक जण म्हणाला तुम्ही क्रोधावर विजय कसा मिळाला? म्हणलं विजय नावाचा माणूसच ठेवला. प्रॉब्लेम सुटला का? नाही, अजिबात सुटला नाही. म्हटलं का बरं? पण तो नीट रागवायचा नाही ना, त्याच्यामुळे मला राग यायचा की हा नीट रागवत नाही. तेव्हा डॉक्टरांना दवाखान्यामध्ये सर्वच डॉक्टर, सायकॅट्रिस्ट कशाला, सर्जन्स, फिजिशियन्स सगळे अत्यंत या गोष्टीची की आमच्या इमोशन्स आम्हाला हायजॅक कशा करतात आणि त्या कशा करू देऊ नये याचं प्रशिक्षण खरं तर लाभायला पाहिजे. मला ते अनुभवाने आलं. युटर्न ही माझ्या अनुभवातलीच गोष्ट आहे की मला रागवून कळलं की नाही, मी राग आणला तर त्याच्यात माझ्यात फरकच काय राहिला, मग शिक्षणाचा उपयोग काय आहे, मग राग नेमका का निर्माण होतो याचं सगळं. तर हे एक प्रकारचं इमोशनल इंटेलिजन्स. तुमचा IQ वाढू नाही शकत, पण EQ वाढू शकतो. इमोशनल इंटेलिजन्स तुमच्या पण म्हणजे अगदी ज्यांचं दुखणं खोल आहे अशांचं आपण समजा सोडून देऊ, पण अदरवाईज आपल्याला अनेकदा अगदीच फालतू कारणांनी रागवायला होतं. तर साधारणपणानं त्याच्यासाठी काय केलं पाहिजे? उगाचच राग येतो जेव्हा त्याच्यासाठी स्वतःसाठीच अँगर मॅनेजमेंट सगळ्या क्षेत्रात आहे. त्याचं अत्यंत सोपं उत्तर, नंबर 1, तुम्ही समोरच्या माणसाचा विचार करा की तो रागावलेला आहे, काहीतरी कारण घडलं असेल. त्याचा राग आपल्याला आलेला आहे, पण तो तसं का करतो आहे, तर त्याचं काहीतरी कारण घडलं असेल. एक. दुसरी गोष्ट, आपल्याला स्वतःला वेगळं करून स्वतःकडे पहा. बी अवेअर ऑफ द फॅक्ट दॅट यू आर अँग्री. ज्या क्षणी तुम्ही मी रागावलेलो आहे हे वाक्य मनात उच्चारलं, त्या क्षणी तुम्ही अवेअर होता, म्हणजे जागृत होता. बुद्ध हेच म्हणतात की जागे व्हा, जागृत व्हा. हे अत्यंत बेसिक सायकोलॉजिकल फंडामेंटल प्रिन्सिपल आहे. इफ यू आर अवेअर ऑफ युअर इमोशन्स, इमोशन इज गॉन. मी रागावलो आहे असं वाक्य मनात उच्चारल्यावर राग चालला जातो, कारण मी अवेअर झालेलो आहे, मी या गोष्टीला जागरूक झालेलो आहे की अरे मी रागावलो आहे बरं, मग आता याच्या पोटी मी काहीही उत्तर देणं योग्य नाही, रिफ्लेक्सली वाईट बोलणं शक्य नाही. बी अवेअरनेस. त्या क्षणी राग जायला सुरुवात होईल. युटर्नची पूर्ण गोष्ट हीच आहे की मी माझ्यापासून अलिप्त झालो आणि मला ऑब्झर्व करायला लागलो की हा तर डॉक्टर आहे आणि हा पेशंट आहे. तर पेशंट काही बोलतो आहे तरी याच्यावर परिणाम यांनी होऊ नाही द्यायला पाहिजे. द मोमेंट यू आर अवेअर दॅट यू आर अँग्री,
अँगर विल गो. ज्या क्षणी तुम्ही अवेअर झाले की तुम्ही घाबरलेला आहात, भीती जाईल. ज्या क्षणी तुम्ही अवेअर झालात की तुम्ही दुःखी आहात, दुःख जाईल. कारण तुम्ही वेगळे झाले, अनुभव वेगळा झाला. सुबोध, तू आत्ता सांगितलं की दुसऱ्या सीझनचा पहिला भाग जो होणार आहे तो वडील, घरातली मुलं, त्यांच्या करिअर संदर्भात झालेला आहे. तर आपण सिनेमामध्ये बघतो, म्हणजे मला तुमच्या सगळ्यांकडून मनसुद्ध बरोबर तुम्ही दोन सीझनपासून जोडलेले आहात, तुमच्याही मनावर काहीतरी परिणाम झालाच असेल. तर आपण सिनेमात बघतो, एका सिनेमात दाखवतात की वडिलांनी मुलांवरती प्रेशर करून त्यांना ते मोठ्या स्थानावरती घेऊन जातात. दुसरीकडे सिनेमात असं दाखवलं जातं की मुलांवरती तुम्ही जबरदस्ती करू नका, त्याच्या मनाला जे करायचं आहे ते करायला पाहिजे. तर नक्की काय करायला पाहिजे, म्हणजे मला तुमच्या चौघांकडून ऐकायला आवडेल, कारण तुम्ही मनसुद्धशी फार जवळून जोडलेले आहात आणि मानसोपचार तज्ज्ञ तुमच्या सोबत आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे, ही तुमची मुलं याच्यावर तुमची मालकी नाही आहे. ते त्यांचं आयुष्य स्वतंत्र आहे स्वतः. ते तुमच्या माध्यमातून या जगात प्रवेश केलेला आहे त्यांनी, परंतु तुमच्या मालकीची नाही आहेत. पण त्यांना चांगलं वाईट कळत नाही ना. त्यांना त्यांचं चांगलं वाईट कळत नाही, हा आपला गैरसमज आहे. पहिली गोष्ट अशी आहे की तुला तुझं चांगलं वाईट काय आहे हे कळत नाही. असं जर सांगितलं, असं सांगण्यापर्यंत ठीक आहे, परंतु त्याच्या आयुष्याची दिशा त्याला ठरवू द्या. सगळे तेच आहे ना की मुलांना कळत नाही ना की कधी त्याला वाटतं पायलट व्हावं, कधी त्याला वाटतं इंजिनियर व्हावं, कधी त्याला वाटतं डॉक्टर व्हावं. याला म्हणतात हाय एक्सप्लोरेशन, लो कमिटमेंट. या मुलांना आपल्या आयुष्याची दिशा ठरवायला वेळ लागतो. आणि एक्सप्लोरेशन म्हणजे तो चाचपत असतो की मला काय जमेल काय नाही. तर बघा, मला लेखनच करायचं आहे याची जाणीव मला 60व्या वर्षी झाली. मला बॅटिंगच करायची याची जाणीव सचिन तेंडुलकरला वयाच्या 3ऱ्या 4थ्या वर्षी झाली असेल. प्रत्येकाच्या आयुष्यात तो टप्पा केव्हा येईल हे सांगता येत नाही. असे खूप लेखक आहेत जे 40व्या वर्षी अचानक लिहायला लागले, जागतिक कीर्तीचे मोठे लेखक झाले. तर शेवटी त्यांना त्यांची दिशा शोधू द्या. हा जो शोधण्याचा काळ आहे त्याच्यावर आपली मतं त्यांच्यावर लादू नका. काही वेळेला आईबाप की आम्हाला यातलं कळत नाही असं म्हणून त्या सगळ्या निर्णय प्रक्रियेतनं अंग काढून घेतात. आता माझं तर मत आहे की काही वेळेला ती पळवाटही असते आणि मुलांवर ती जबाबदारी टाकली जाते की तुला कळतं, तुला काय हवं ते कर, तू ठरव. तर त्या 12-14 वर्षाच्या मुलांना तसं, बरं तुम्हाला निर्णय जे आहेत की तुम्हाला सायन्सला जायचं आहे का आर्ट्सला जायचं आहे, सायन्सला गेला तर तुम्हाला पुढं काय करायचं आहे, BSc करायचं आहे, इंजिनिअरिंग करायचं आहे का मेडिकलला जायचं आहे. आता ह्याच्याबद्दलचे निर्णय 16 वर्षाच्या मुलाला पूर्णपणानं घेता येतातच असंही नाही. काही वेळेला आता हा जो सतत मारा होतो सगळीकडून की मुलांना स्वातंत्र्य द्या, मुलांना स्वातंत्र्य द्या, तर काही वेळेला त्याच्यामध्ये मुलांवर त्या अन्यायही होऊ शकतो, कारण त्यांनाही अजून कळत नाही आहे. आणि नंतर कदाचित त्याच्याबद्दल, म्हणजे मला अशी मुलं माहिती आहेत की जे त्याच्याबद्दल आपल्या आईबापांना दोष देतात की मला तर त्यावेळेला काही कळत नव्हतं, ते म्हणले की तुम्हाला जास्त कळतं आणि तुम्ही ठरवा. तर त्यामुळं त्याचा बॅलन्स जो आहे तो तर ठेवावाच लागेल ना. आता सध्या करिअर गायडन्सचं एजन्सीज आहेत, अनेक करिअर्स आहेत असे ज्याच्याबद्दल मला माहिती नाही आहे. आणि पळवाट म्हणून नाही आहे, खरंच नाही आहे. नवीन असे क्षेत्र आलेले की आपल्या आणि फ्युचर कशात आहे हेही आपल्याला प्रेडिक्ट करता येत नाही. करिअर गायडन्स एजन्सीज आहेत, त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊ शकतो. काही मुलं, जसं मी सांगितलं की काही मुलांना आपला कल कोणीकडे आहे हे ओळखता येते. अनेक मुलं साधारण त्या स्पेक्ट्रममध्ये बसतात जिथे त्यांना सगळीकडे थोडं थोडं टॅलेंट आहे, परंतु अशी एक स्पेसिफिक गोष्ट नाही की याचा जुनून डोक्यावर सवार आहे म्हणून तो तिकडे जाणं, असं नाही आहे. असे आपल्यासारख्या माझ्यासारखा कुठेही जाऊ शकला असता. पण त्या काळामध्ये कसं आहे की रोल मॉडेल होतं. एक तर माझा भाऊ, मोठा भाऊ जिकडे गेला तिकडे मी गेलो मेडिकल सायन्सेसकडे. आत्तासुद्धा रोल मॉडेल्स आहेत, पण ते समाजाच्या सगळ्या क्षेत्रात आहे. करिअर गायडन्स एजन्सीज आहेत, ते तुम्हाला वेगवेगळ्या करिअरच्या वाटा दाखवू शकतील आणि चांगल्या पद्धतीने दाखवू शकतील. कारण शेवटी एकदम पिढी बदलते आहे. 1 वर्षामध्ये मूल्य इतकी बदलून चालली आणि अनप्रेडिक्टेबल झालं आणि जग इतक्या वेगाने पुढे जात आहे. आता आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये वाव आहे की नाही, मागच्या वर्षी तेवढी कल्पना नव्हती जेवढी एकदम समोर येऊन सगळं आलेलं आहे. तर त्याच्यामध्ये किती अफाट ॲनिमेशन कधी कोणी ऐकलंही नव्हतं. ॲनिमेशनमध्ये आज इतकं क्षेत्र विस्तारलेलं आहे, इतक्या नोकऱ्या आहेत आणि इतकं प्रगतीला वाव आहे, ते तुम्ही आम्ही प्रेडिक्ट नाही करू शकत.
डॉक्टर, खरं तर हाच प्रश्न मला पुढे न्यायचा होता. जेव्हा आपण पहिला सीझन केला त्यात जे आपण वेगवेगळे विषय हाताळले होते, त्यात जसा आत्ताचा होता तसा तो 10वी-12वीच्या मुलांचा वगैरे सगळे विषय होते. तर मला एक उत्सुकता म्हणून प्रश्न विचारायचा आहे की पहिल्या सीझन नंतर तुम्ही आता सगळ्या म्हणजे राज्यातल्या वेगवेगळ्या सायकियाट्रिस्टशी बोलत असता, तुम्हाला माहिती मिळत असते, तर पहिल्या सीझन नंतर जे ज्या समस्या घेऊन लोक येतात त्या समस्या बदलल्या का? म्हणजे साधारणपणे या गोष्टींसाठी आपण काही सायकियाट्रिस्टकडे जात नाही बुवा, अशा पद्धतीचे जे विषय ते आपण मांडले होते, हाताळले होते, तर असे विषय बदलले का? म्हणजे डॉक्टरांकडे येणाऱ्या लोकांमधले मधल्या समस्यांचे विषय. सगळ्यात महत्त्वाचा हा बदल घडून आला की ज्या समस्या आहेत की नाही हेच माहीत नव्हतं, त्या समस्या आहेत हे कळलं. याचं कारण सायकोलॉजीचं, सायकॅट्रीचं एक मॉडेल आहे बायो सायको सोशल, म्हणजे शरीर, मन आणि समाज या तिन्ही घटकांचा परिणाम आपल्या मानसिक समस्यांवर होत असतो. सोशल समस्या, आता या भागामध्ये अनेक सोशल समस्या आहेत की ज्या खऱ्या एका अर्थाने विकाराच्या कक्षेत येत नाहीत, पण त्या समस्या आहेत आणि त्यांनी लोक त्रस्त असतात आणि त्यांच्या आयुष्यात त्यांना सुटका हवी असते. असे एपिसोड दाखवल्यामुळे, जसं आता मुलगा ज्याच्यावर तो मेरिट यावा म्हणून आईवडिलांचं प्रेशर आहे किंवा ते पिकवलेली केळी आहेत किंवा अशा स्वरूपाचे एपिसोड की ज्याच्यामध्ये सायकॅट्रिस्टचा काय रोल आहे. याच्यात आमचा पहिलाच एपिसोड असा आहे की ती म्हणते की करिअर गायडन्स, तो सायकॅट्रिस्ट म्हणतो की करिअर गायडन्स करतात ते असं सांगा म्हणजे ती मुलगी येईल तरी, 20-22 वर्षाची मुलगी. तर अशा खूप समस्याग्रस्त लोक यायला लागले सायकॅट्रिस्टकडे. म्हणजे एका अर्थाने धंदा वाढला असं आपण म्हणालो की ज्या खरं जेन्युइन आहे, म्हणजे समस्या आहेत, विकाराच्या कक्षेत आल्या नसतील तरी असे खूप वाढले. आम्ही ज्यावेळी वृत्त निवेदन करत असतो त्यावेळी अशा असंख्य बातम्या येतात की ज्याच्याशी कनेक्ट व्हावं लागतं त्या क्षणापुरती, पण त्यानंतर डिटॅच व्हावं लागतं. पण गेल्या महिन्याभरामध्ये, 1.5-2 महिन्यामध्ये 3 घटना आहेत ज्या डोक्यातून जात नाहीत. एक म्हणजे पुण्यातली पोर्शे कारची घटना, दुसरी वरळी हिट अँड रनची घटना, आणि तिसरं वसईमध्ये त्या मुलानं त्या मुलीला मारलं आणि तिच्या मृतदेहाशी तो बोलत होता. समाजामध्ये हा जो हिंस्त्रपणा वाढत चालला आहे, काय कारण आहे त्यामागे? हिंसा वाढत चाललेली आहे याच्याबद्दल काहीच दुमत नाही. याचं कारण असं की एक भाग तर असा आहे की समाज माध्यमामुळे, पुन्हा समाज माध्यमावरच आपण येतो आहोत, की तिचं प्रदर्शन ती वेगाने किती पसरते, ती सगळ्या लोकांमध्ये पसरते. त्याच्यामुळे ज्याच्या मनातही नसेल त्याला त्याला बळ मिळतं त्याच्यातल्या वाईट विचारांना. आणि हिंसा ही शेवटी कसं आहे, मानवी मनाच्या आतमध्ये हिंसा दडलेलीच आहे. माणूस जन्मालाच मूळ येतो तो इरॉस आणि थॅनाटॉस, म्हणजे जिजीविषा जगण्याची आणि याची काय म्हणतात त्याला, मरणेच्छा, जीवनेच्छा, लाईफ इन्स्टिंक्ट, डेथ इन्स्टिंक्ट, ह्या घेऊनच माणूस जन्माला येतो. डेथ इन्स्टिंक्ट प्रभावी झाली म्हणजे मग अपघात करणे, वेगाने वाहन चालवणे, बेदरकारपणे वागणे, विकारांचा विचार न करणे, गोळ्या न घेणे, व्यसन न करणे, दारू पिणे, या सगळ्या गोष्टी मरणेच्छेच्या सगळ्या विषय आहेत. तर त्या वाढत चाललेल्या आहेत. याचं कारण प्रच्छन्न प्रदर्शन भोवताली घडणार. आता ही घटना ज्या वयोगटात होते आहे तो वयोगट, आता पुन्हा प्रश्नही असं झालेला आहे की कुठल्या वर्षाचा मुलगा, म्हणजे किती वर्षाचा म्हणजे मेजर आणि किती वर्षाचा मायनर, अगदी 1-2 महिन्याचा फरक. त्या वयामध्ये टेस्टोस्टेरॉन नावाचं जे हॉर्मोन आहे त्याचं अतिरिक्त वाढ, ती टेस्टोस्टेरॉनमुळे आलेली हिंसा आहे. समज येत नाही, चांगलं काय वाईट काय कळत नाही, तारतम्य येत नाही, माणसाला रॅशनॅलिटी वगैरे या सगळ्या गोष्टी यायला कमीत कमी 20 वर्ष जावी लागतात. 20 वर्षाच्या आतल्या मुलाला आपल्या कृत्याचे बरे वाईट परिणाम त्याच्याबद्दल त्याच्यात तारतम्य नसतं, समज आलेली नसते, रॅशनॅलिटी आलेली नसते. आणि मग ते त्या वयातले मुलं आहेत हे सगळे. जेलमध्ये सडणारे 50% मुलं हे ॲडोलसंट एज ग्रुपमधले आहेत. त्यांच्या हातून त्या भयंकर कृत्य झालेले आहेत. हाच प्रश्न सोबत तुम्हाला पण विचारेन की तुम्ही ओपिनियन लीडर आहात, एक अभिनेता, या पलीकडे जाऊन एक समाजभानसुद्धा तुम्ही जपत असता. सध्या जी सामाजिक स्थिती तुम्ही बघताय, तुम्हाला काय वाटतं? नाही, भयंकर आहे. म्हणजे विशेषतः हे दृश्य बघणं, ऐकणं हेच भयंकर आहे. त्याच्यात बघणं ते अजून जास्त
आणि ते चिरकाळ तुझ्या डोक्यामध्ये राहतात. म्हणजे काम चालू असताना ह्या गोष्टी बघणं हे तुला त्रासदायक आहे. पण मला असं वाटतं की भारतामध्येच ओव्हरऑल आपल्याकडेच एक माणसाच्या जीवाविषयीची किंमतच कमी आहे. आणि ॲक्सिडेंट करून पळणं हा त्यातला एक भाग झाला, पण मुंबईत अचानक स्लॅबच कोसळते, बिहारमध्ये 9 पूलच कोसळतात, कुठेतरी होर्डिंगच कोसळतं आणि माणसं मरतात. म्हणजे सामाजिक सुरक्षेविषयी किंवा माझ्या देशात राहणाऱ्या कुठल्याही एका नागरिकाच्या जीवाची किंमत करण्याची वृत्तीच आपल्यामध्ये कमी आहे का, असा एक प्रश्न पडला आहे. आणि त्याच्याविषयी भयंकर भीती वाटते. आणि ह्याच्यात दोष कुठल्या सरकारचा आहे का, तर सरकारचा नाही आहे. आपलीच एक मनोवृत्ती अशी झालेली आहे की लोकलमध्ये चढताना पण मी पहिलाच चढलं पाहिजे, दुसरा खाली राहिला तरी चालेल किंवा तो पडला तरी चालेल, म्हणजे मी पुढे गेलो पाहिजे. मग हे जे ह्याच्यापेक्षा मी पुढे गेलो पाहिजे आणि त्याचा जीव गेला तरी चालेल, ती त्याच्या जीवाची किंमतच नाही आहे मला. आणि परदेशात जेव्हा तुम्ही फिरता तेव्हा आपण परदेशाचं कौतुक नाही करत आहे, पण तिकडे अपंग व्यक्तीचं सुद्धा ज्या प्रकारे काळजी घेतली जाते. आजच काहीतरी मी बातमी वाचली की ते जर फुटपाथवरती 2 पिलर घालतात तर त्याच्यातनं व्हीलचेअर जाऊ शकत नाही अशी केस कोणीतरी केली आहे आणि त्याच्यावरनं कोर्टाने महानगरपालिकेला का नगरपालिकेला कोणाला तरी सुनावलं आहे. तर आपल्याकडे धडधाकट माणसाच्या जीवाची किंमत नाही आहे, अपंग व्यक्तीच्या जीवाची किंमत नाही आहे, तो कुठेही उत्तम पद्धतीने वावरू शकेल अशी व्यवस्था नाही आहे. मग आपण हे सगळा जो काही खेळ मांडला आहे हा कशासाठी मांडला आहे आणि कोणासाठी मांडला आहे? होर्डिंग कोसळून 16 माणसं मरतात, ब्रिज 9 कोसळतात, त्याचं कोणाला काही वाटत नाही आहे. नाही, याच्यामध्ये ना आपली जी मानसिकता आहे ना, आता मला त्याच्याबद्दल खरं तर डॉक्टर म्हणजे ही काय मानसिकता आहे. म्हणजे आता एकीकडं सुबोध म्हणाला तसं की व्हीलचेअर, म्हणजे आता विमानतळावर सुद्धा व्हीलचेअरचा प्रश्न येतो. आता काल बातमी अशी होती की एका विमानामध्ये 3 तास विमान राहिलं, कारण त्याच्यामधल्या एका वृद्धेला तिला काहीतरी पार्किन्सन काहीतरी असं होतं, तर 3 तास व्हीलचेअर आली नाही, त्यामुळे विमानही थांबलं, ती बाई एकटीच त्याच्यात बसून राहिली. ही एकीकडं गोष्ट. पण दुसरीकडं गेल्या काही दिवसांमध्ये सातत्यानं जे दिसतं ते असं की धडधाकट लोक की 60च्या पलीकडे गेलं की व्हीलचेअरची फॅसिलिटी मिळते म्हणून व्हीलचेअर अडवतात आणि व्हीलचेअरवरनं फिरतात. म्हणजे की ही काय मानसिकता असते आणि अशी का आहे आपल्याकडं की जेन्युइन लोक जी आहेत ती बिचारी राहतात आणि ही कोणतरी बरं ती एरवी टुणटुण फिरत असतात सगळीकडं. म्हणजे विमानात एकदा आली की ती नाचताना दिसतात इकडं तिकडं, पण एरवी ती व्हीलचेअरवरनं येणार फिरणार, हे असं का आहे आपलं? हे शेवटी कसं आहे की काय म्हणतात, हव्यास जो आहे, हव्यासापोटी झालेलं आहे हे सगळं, की माझा अधिकारच आहे असं नाही, मला मिळालं पाहिजे ते, आणि स्वार्थ. आता पहिली गोष्ट अशी की अपंगांची काळजी पाश्चिमात्य देशांमध्ये घेतली जाते. एका दृष्टीने जो समाज सुसंस्कारित आहे, सुसंस्कृत समाज कुठला, जो आपल्यामधील दुर्बल घटकांना फोरफ्रंटला ठेवतो. आमच्याकडे अशा अनेक इमारती आहेत, अनेक हॉस्पिटल्स आहेत, अनेक सरकारी इमारती आहेत जिथे आपल्याकडे अपंग व्यक्ती आला तर त्याला काय सोय राहील हा विचारही केलेला नसतो. अपंगांना फोरफ्रंटला ठेवून पहिले विचार करणं हा सुसंस्कृत समाजाचं ते लक्षण आहे, जे दुर्दैवाने आपल्याकडे नाही आहे. त्याची ही दुसरी बाजू आहे तुम्ही जी सांगता आहात ती, की व्हीलचेअर का नाही आणली म्हणून अंगावर धावून जाईल त्याच्या, इतके तिच्या पाठ्याकडे आहे. आणि शेवटी कसं आहे की असं म्हणायला नको, पण भारतीय लोकांची बाहेर प्रतिमा चांगली नाही आहे. मी असं ऐकलं आहे की स्वित्झर्लंडमध्ये त्या आल्प्सच्या वरती ते जे एक ठिकाण आहे माउंट इटिलिस, तिथे हिंदीमध्ये एकच पाटी आहे, इधर गंदगी मत करना. कारण आपण प्रतिमा अशी केलेली आहे की आपण लिटरिंग करतो, कचरा फेकतो वगैरे. तर आपला समाज सुसंस्कारित होणं हा, म्हणून मगाच्या या प्रश्नाचं अजून एक मला एक महत्त्वाचं सांगायचं आहे की मुलं ही इतकी हिंसक होत चाललेली आहे, आई वडिलांचे संस्कार कुठे आहे? आपण तर या प्रकरणांमध्ये असं पाहतोय की आई वडील अजून टर्रेल झालेले आहेत, ते त्यांना मुलांवर पांघरूनच नाही टाकत आहे, तर ते इतरांना प्रश्न करतात कसे आहेत हे आई वडील. बातम्यांच्या चौकटीच्या पलीकडे जात प्रेक्षकांना काहीतरी नाविन्यपूर्ण, सकस
आणि तेवढंच प्रबोधनात्मक काहीतरी देणं हा ABP माझाचा नेहमीच प्रयत्न राहिला आणि त्याच प्रयत्नातलं एक महत्त्वाचं पान म्हणजे मन शुद्ध तुझं ही मालिका. मानवी मनाच्या भावभावनांचे अनेक पदर या मालिकेच्या माध्यमातून उलगडले जाणार आहेत. या रविवारपासून ही मालिका आपल्या भेटीला येते आणि त्यानिमित्तानं मन शुद्ध तुझंच्या टीमसोबत आपण सध्या गप्पा मारतोय. कट्ट्याला पुन्हा सुरुवात करूया. आपण वेगवेगळ्या वयोगटांबद्दल बोलतोय. एक महत्त्वाचा वयोगट मला वाटतो जो रिटायरमेंट नंतरच्या आयुष्यासाठीचा असतो. अशी खूप माणसं आहेत की जी एकाकी पडलेली आहेत किंवा घरातल्यांनी त्यांना जाणून बुजून एकाकी ठेवलेलं आहे. तर अशा माणसांसाठी आपण कुटुंब म्हणूनही कुटुंबातला सदस्य म्हणून सुद्धा काय करू शकतो, मानसोपचार तज्ज्ञांकडे आपण त्यांना कशा पद्धतीने घेऊन जाऊ शकतो किंवा काय ट्रीटमेंट असू शकते. याच्यावर एपिसोड पण आहे डॉक्टर, एक एपिसोड आहे आणि हा इतका आता हा अचानक नवीन महत्त्वाचा प्रश्न निर्माण झाला कारण 1947 साली भारत स्वतंत्र झाला तेव्हा आयुर्मान 32 वर्ष होतं. आता सर्वसाधारण आयुर्मान आपल्याकडे 70च्या वर गेलेलं आहे. प्रगत देशांमध्ये 84 असेल, आपल्याकडे 80पर्यंत आलेलं आहे. आता हा 60 वर्षी माणूस रिटायर झाला, 20 वर्ष त्याच्या आयुष्याचा स्पॅन शिल्लक राहतो. आता तिथे अनेक समस्या निर्माण होतात. एक तर मुलं परदेशी जायला लागलेली आहेत किंवा दुसऱ्या शहरात जायला लागले नोकरीनिमित्त. तुम्हीच मुलांना पंख दिले आणि आता त्यांना उडू नये ना आपल्याच घरट्यात परत यावं असंही म्हणता येत नाही. म्हणू नये. हा जो काळ आहे हा काळ एकटेपणा आणि व्याधी घेऊन येतो असं मानलं जातं. पण माझं स्वतःचं असं मत आहे की आता या वयोगटातल्या लोकांनी, वृद्धांनी असं मानलं पाहिजे की हा मला बोनस मिळालेला आहे. आज जगामध्ये शक्तीची गरज नाही आहे. नुसत्या रिमोटनी आपण सगळं सुरू करू शकतो. आता रिमोट नाही, अलेक्सा आलेली आहे, त्याच्यामुळे तोंडीच. शक्तीची गरज नाही आहे. तुमची शक्ती क्षीण झाली तरी तुम्ही ॲक्टिव्ह राहू शकता. स्वतःच्या प्रकृतीची काळजी घ्या, स्वतःला फिट ठेवा. सगळे आजार, म्हातारपणाचे आजार हे लाईफस्टाईल रिलेटेड आहेत. त्याच्यामुळे ते तुम्ही दूर ठेवू शकता. तुम्ही गोड खाऊ नका, तुम्ही डायबिटीसची काळजी घ्या, तुम्ही ब्लड प्रेशरची घ्या, तर तुम्ही फिट राहू शकता. हा एक्स्ट्रा 20 वर्ष जे तुम्हाला मिळालेले आहेत, नवीन नवीन गोष्टी शिका तर डिमेन्शिया दूर राहील. आता तुमच्याजवळ पैसा आहे, लोकांना पेन्शन भरपूर मिळते आहे. दणकावून पेन्शनर असे माजलेले आहेत जवळजवळ. या पेन्शनीमध्ये तुम्ही आपल्या सगळ्या आयुष्याच्या न पूर्ण केलेल्या गोष्टी, ज्याच्यामध्ये एक्सप्लोरेशन आहे, नवीन ठिकाणी जाणं आहे, नवीन भाषा शिकणं आहे, नवीन गोष्टी करणं आहे, तुमच्यावर कुठली जबाबदारी नाही आहे, हे सगळं तुम्ही करू शकता असं मानलं पाहिजे तर एकटेपणा येणार नाही. संत तुकाराम महाराज म्हणाले की मन करारे निर्मळ सर्व सिद्धीचे कारण. ज्याचं मन निर्मळ, ज्याचं मन शुद्ध, त्याला सिद्धी प्राप्त होते. आणि सध्याच्या धावपळीच्या जगात शांत, समाधानी आणि निरोगी आयुष्य जगणं ही सगळ्यात मोठी सिद्धी आहे. आणि त्या सिद्धीच्या दिशेनं या समाजाला घेऊन जाण्यासाठी मनशुद्ध तुझं ही मालिका एक पहिलं पाऊल आपण म्हणू शकतो. या मालिकेच्या निमित्तानं तुम्हा सगळ्यांचे आणि ABP माझाचे संबंध तर दृढ झालेलेच आहेत. नजीकच्या काळात ते आणखी वृद्धिंगत होतील अशी अपेक्षा. तुम्ही सगळे कट्ट्यावर आलात त्याबद्दल अगदी मनापासून आभार. तर मनशुद्ध तुझं या मालिकेचा दुसरा सीझन रविवारपासून तुमच्या भेटीला येतोय. सकाळी 10:30 वाजता आणि रात्री 8 वाजता दर रविवारी तुम्ही ही मालिका ABP माझावर पाहू शकता. या मालिकेच्या पहिल्या सीझनला तुम्ही उदंड प्रतिसाद दिलात. दुसऱ्या सीझनला सुद्धा तुम्हा सगळ्यांचं असंच प्रेम आणि उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेल अशी आशा आहे. यासह क्विखिल आणि बढेकर ग्रुप प्रस्तुत माझा कट्टा, पॉवर्ड बाय ग्रीन हार्वेस्ट, बँक ऑफ महाराष्ट्र, चंदूकाका सराफ ज्वेल्स, सुधीर मांडके लाईट हाऊस आणि सोनाई पशु आहार या कार्यक्रमात आत्ता इथेच थांबूया. प्रत्येक बातमीच्या अपडेट्ससाठी पाहत रहा ABP माझा. नमस्कार. मनशुद्ध तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती. याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली. प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो. येतोय मनशुद्ध तुझंचा दुसरा सीझन. होई मनशुद्ध